नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे नांदूर मधमेश्वर येथील दुसऱ्या मंदिरात, म्हणजेच गंगा मधमेश्वर या मंदिरात। हे माझ्या मागे मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे आणि नदीच्या पात्रामध्ये आहे। गोदावरी नदीचं पात्र आहे आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मृगव्याधेश्वर महादेव मंदिर पाहिलं। तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो व्हिडिओही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आपण पहा। आता आपण या मंदिरात जाणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गंगा मधमेश्वर मंदिर, चक्रधर स्वामींचे स्थान, म्हसोबा मंदिर, गोदावरी नदी पात्र आणि नांदूर मधमेश्वर धरण दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा। हे मंदिर गोदावरी नदी पात्रात असल्यामुळे या मंदिराला गंगा मधमेश्वर असे नाव आहे। मंदिराच्या समोरच येथे मारुतीची मूर्ती आहे। गोदावरी नदी पात्रात एका उंच जागेवर हे पुरातन मंदिर बांधलेले आहे। नदीच्या पाण्यापासून संरक्षणासाठी या मंदिराला चारही बाजूने उंच आणि भक्कम अशी तटबंदी आहे। हे सभामंडपाचं प्रवेशद्वार आहे। या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरही नक्षीकामे आपण पाहू शकता आणि या बाजूला नंदीदेव विराजमान आहे। समोर श्री गणेशाची मूर्ती आहे। आता मी मंदिराच्या सभामंडपात आलेलो आहे। या बाजूला गाभारा आहे आणि हे जे स्थान दिसतंय हे आसन, इथं श्री चक्रधर स्वामींचं आसन आहे। इथे चक्रधर स्वामींनी महादेवांना पानाचा विडा वाहिला होता असं सांगण्यात येतं। आणि या बाजूला गाभारा आहे। इथे कासवाची मूर्ती आहे आणि गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरही दगडात कोरलेलं नक्षीकाम आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे। आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे। समोर शिवलिंग आहे आणि आपण पाहू शकता हे पंचधातूमध्ये मढवलेले आहे। समोर शिवपिंड आहे, वर जलधारी आहे तांब्याची आणि या बाजूला भगवान विष्णूंची मूर्ती आहे। तुमच्या एका लाईक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट मध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। आता आपण बाहेर जाऊयात। या दीपमाळेवर इथं असा शिलालेखही आहे पुरातन। जवळपास 12 पायऱ्या चढून मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आत एक उंच दीपमाळ आहे। या दीपमाळेवर दगडात कोरलेला शिलालेख आजही आपल्याला दिसतो। आता मी तुम्हाला गंगा मधमेश्वर महादेव मंदिर दाखवलं। आता आपण म्हसोबा मंदिर, त्रिवेणी वृक्ष आणि गोदावरी नदी पाहणार आहोत। ते या बाजूला आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर बंधारा बांधलेला आहे। त्रेतायुगात रामायणाच्या काळात प्रभू श्रीराम हरणाचा पाठलाग करीत नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आले होते असे सांगितले जाते। आता मी म्हसोबा मंदिराजवळ आलेलो आहे। इथं हे मंदिर आहे आणि इकडे मंदिर आहे। तर चला तर आता आपण इथं दर्शन घेऊयात। म्हसोबा मंदिराच्या मागच्या बाजूला होमकुंड, आसरांचे मंदिर आणि 3 झाडांचा समूह असलेले
त्रिवेणी वृक्ष आहे। तीन झाडांचा समूह जो अतिशय पवित्र मानला जातो आपल्या हिंदू धर्मात, वड, पिंपळ आणि लिंब, कडुलिंब, असे तिन्ही झाडं इथे आहेत। गंगा मधमेश्वर हे मंदिर गोदावरी नदी पात्रात असल्यामुळे बंधाऱ्याचे पाणी कमी असल्यावर या बंधाऱ्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। बंधाऱ्याजवळ गाडी पार्क करून आपण नदी पात्रातून पायी या मंदिरापर्यंत येऊ शकतो। तसेच नदीला पाणी कमी असल्यावर पायी इथून मृगव्याधेश्वर मंदिरापर्यंतही जाता येते। ते मंदिर हे इथून जवळ आहे। आता मी तुम्हाला जवळच असलेले नांदूर मधमेश्वर धरण दाखवणार आहे। या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा। शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि गंगा मधमेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घडेल। तुम्ही जर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आणि धरण पाहण्यासाठी जर इथे आलात आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर मृगव्याधेश्वर आणि गंगा मधमेश्वर या दोनही मंदिरांना अवश्य भेट द्या। लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।